नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या रीडिंगचा विषय पाहूया. मेसेज फ्रॉम डिअर वन्स, डिअर लव्ड वन्स हू पास्ड अवे. सो हा आपल्या रीडिंगचा विषय आहे. तुम्हाला एन्सेस्ट्रल मेसेज काय आहे तो पाहायचा आहे आपल्याला. त्यासाठी मी इथे 3 पाईल्स रेडी करते. पाईल नंबर 1 ब्राउन, पाईल नंबर 2 टँगेरिन, पाईल नंबर 3 वॉयलेट. या 3 पाईल्स आहेत. राशींची चिन्ह देऊया. पाईल नंबर 1 साठी धनुरास आहे, मिथुन रास, मीन आणि सिंह. पाईल नंबर 2 साठी वृश्चिक, कुंभ, तुळा, मेष. पाईल नंबर 3 साठी मकर, कर्क, कन्या आणि वृषभ. याला आपण क्रिस्टल्स देऊया. पाईल नंबर 1 साठी ट्री ॲगेट हा क्रिस्टल आहे. पाईल नंबर 1 साठी ट्री ॲगेट. पाईल नंबर 2 साठी कार्नेलियन हा क्रिस्टल आहे, कार्नेलियन. आणि पाईल नंबर 3 साठी एमेथाइस्ट हा क्रिस्टल आहे. सो क्रिस्टलवरून, चित्रांवरून किंवा राशीच्या चिन्हांवरून सिलेक्ट करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टँड आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रीडिंग पाहता येईल. सो आपण आज बघायचं आहे की तुम्हाला एन्सेस्ट्रल मेसेज काय आहे. रीडिंग स्टार्ट करूया. तुमचा वेळ घ्या, थोडंसं मेडिटेट करा आणि एकापेक्षा अनेक पाईल्सवर तुम्ही सिलेक्ट करू शकता. समजा जर चित्रावरून किंवा क्रिस्टलवरून तुम्ही सिलेक्ट करणार असाल, त्याला तुमची राशींची चिन्ह माहीत झाली नाहीत तरी काही फरक पडत नाही. पण जे काही सिलेक्शन असेल ते इंट्युटिव्हली होऊ दे, म्हणजे तुम्हाला ते रीडिंग आहे ते रेझोनेट होईल. सो आता आपण स्टार्ट करू. पाईल नंबर 1 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया आपण. तुम्हाला एन्सेस्ट्रल मेसेज काय आहे तो पाहायचा आहे. त्यासाठी काही कार्ड्स मी ड्रॉ करते आता.
टॅरो कार्ड्स ड्रॉ करूया. Bottom of the deck, 6 of swords, तुमचं पहिलं कार्ड आहे ते पिलग्रीम आहे. हा एक सेजल आहे आलेला. या सेजलचा आपण अर्थ बघायचा आहे नंतर. हे तुमचे ब्लाइंड स्पॉट्स आहेत. रिबर्थ, व्हॉट डू यू नीड टू रिलीज, वॅनिंग मून हा मेसेज आहे. सॅजिटेरियस रास आहे. धनु राशीची ऊर्जा आहे, नवम स्थानाची. बॉटम ऑफ द डेक 6 ऑफ स्वॉर्ड आहे. टॅरो कार्ड्स पाहू. 4 ऑफ पेंटॅकल्स, the devil, strength, the moon, the lovers, Knight of Wand, आणि लास्ट कार्ड आहे 6 ऑफ कप्स. मी जरा थोडंसं इथे चेंजेस करते जेणेकरून सगळे कार्ड्स इथे ॲडजस्ट होतील. आता बहुतेक प्रॉपर दिसत आहेत कार्ड्स. ओके, सो इथे बॉटम ऑफ द डेक 6 ऑफ स्वॉर्ड्स आहे. 6 ऑफ स्वॉर्ड तसं बघितलं तर हार्मनीचं कार्ड आहे, की सगळ्या बाबतीत बॅलन्सिंग आहे. मे बी 4 ऑफ पेंटॅकल्स इन कंजक्शन विथ लवर्सचं कार्ड पण असं सांगतं की मे बी फायनान्शियल हार्मनी असू शकते तुमच्या लाईफमध्ये. फायनान्शियली ओके आहात तुम्ही असं. 6 ऑफ स्वॉर्ड वरून असं दिसतं. आणि 6 ऑफ स्वॉर्ड आणि इन हे जे रिबर्थचं कार्ड आहे, या दोन कार्डचा जर विचार केला तर असं दिसतं की कदाचित एखाद्या कॉन्फ्लिक्ट सिच्युएशनमधून तुम्ही बाहेर आला असाल असं असू शकतं. किंवा काही बाबतीमध्ये एखादी निगेटिव्हिटी तुम्ही फेस केली असेल रिसेंटली. द मून इन कंजंक्शन टू 6 ऑफ स्वॉर्ड असं दाखवतं की एखादी मे बी खूप टेन्शनचा पिरियड असू शकतो. काही डिलेज असू शकतात किंवा म्हणता येईल की काही बाबतीमध्ये घर बदल हा सुद्धा ह्या कार्डवरून दिसून येतो की कदाचित तुम्ही नवीन घर चेंज केलं असेल, जागा रेसिडेन्स चेंज केलेलं असू शकेल, ट्रॅव्हल केलं असेल रिसेंटली. किंवा मग एखाद्या प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमधून तुमची सुटका झाली आणि तुम्ही बाहेर पडला त्याच्यामधून आणि आता एक हार्मनी आहे तुमच्या लाईफमध्ये.
कारण इन कंजंक्शन टू मून आहे. सो मून इज अ एन्झायटी फ्रीयर. सो एखादी सिच्युएशन की ती एक फार त्रासदायक असेल मेंटली. डिपेंड्स प्रत्येकाच्या सिच्युएशनप्रमाणे त्याची सिव्हिरिटी असू शकते. सो मून इन कंजंक्शन टू 6 ऑफ वॉर्ड असं दाखवते की काही प्रॉब्लेममधून तुम्ही आता रिसेंटली बाहेर आलेला असाल आणि आता एक प्रॉपर हार्मनी आहे तुमच्यामध्ये. इवन फायनान्शियलीसुद्धा तुम्ही बऱ्यापैकी तुमच्या लाईफमध्ये हार्मनी आहे असं दिसतंय. पण 4 ऑफ पेंटेकल्स कार्ड हे एक प्रकारे होल्डिंग बॅक दाखवते. एखाद्या गोष्टीवरती काही बाबतीमध्ये आपण स्वतःला आपली स्वतःची अडवणूक करून घेतो किंवा काही गोष्टींच्या बाबतीत आपण फारच पॉझिटिव्ह होऊन जातो. मे बी कदाचित स्वतःच्या पजेशन्सबाबत एक प्रकारची इनसिक्युरिटी फील करणं किंवा तुमचे फायनान्सेस म्हणा, तुमचे ओव्हरऑल प्रॉपर्टी किंवा काय या बाबतीत एखाद्या वेळी एक इनसिक्युरिटी फील करणं आणि त्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह होणं, अशा प्रकारची ही एनर्जी दिसते. दुसरं म्हणजे काही बाबतीत एखादी भीती किंवा एन्झायटी असणं, त्यामुळे आपल्या स्वतःच्या बिलीफ, कारण इन कंजंक्शन टू डेव्हिल आहे. सो स्वतःच्या बिलीफ सिस्टीम्स अशा क्रिएट होतात की ते आपल्याला पुढे मूव्ह होता येत नाही. अशा प्रकारची एक एनर्जी मला इथे दिसते. रिसेंटली एखाद्या निगेटिव्हिटीमधून तुम्ही स्वतःचं स्ट्रेंथ वापरून बाहेर आलेला असाल. पण नाईट ऑफ वॉन इन कंजंक्शन टू 6 ऑफ कप्स असं दाखवते की मे बी तुम्ही काहीतरी बॅक ऑफ फोर्थ म्हणजे तुम्ही प्रॉपरली त्या सिच्युएशनमधून पूर्ण बाहेर आलेलं नाही आहे. तुम्ही इन बिटवीनच आहात. सो त्यामुळे ही सिच्युएशन आहे ना, ही त्रासदायक आहे. नाही तुम्ही इथे आहात आणि ही तुमची पर्सनल चॉईस आहे. कारण द लवरचं कार्ड हे चॉईस दाखवतं. ही तुमची पर्सनल चॉईस आहे की, आणि 6 ऑफ कप्स हे पास्ट आहे. सो मे बी पास्टमध्ये काही सिच्युएशन्स असतील, काही डिसिजन्स असतील तुमचे, किंवा एखादी सिच्युएशन असेल की जी त्रासदायक असू शकते. त्यामधून बाहेर पडण्यासाठी मे बी तुम्ही त्यावेळी खूप स्वतःचं नॉलेज, स्ट्रेंथ वापरून एक डिप्लोमसी वापरून तुम्ही त्या सिच्युएशनमधून बाहेर आलेला असाल. पण स्टील तुम्ही पूर्णपणे त्यातून एक बाहेर नाही आहेत, इन बिटवीन आहात. नाही तुम्ही, आणि तुम्ही मे बी फ्रिक्वेंटली 6 ऑफ कप्स हे विजिटिंग टू पास्ट दाखवतं. काही वेळा आपल्याला पास्ट ॲक्शन्स असतात किंवा आपला पास्ट एक सिच्युएशन्स असतात, आपल्याला ते सतत आठवतात किंवा आपण त्यावरती घेतलेल्या डिसिजन्सवरती पुन्हा पुन्हा विचार करतो. सो अशा प्रकारची ही एनर्जी आहे. सो नाईट ऑफ वॉन इन कंजंक्शन टू 6 ऑफ कप्स, हे नाईट ऑफ वॉन हे एक प्रकारचं एखादं मॅटर येणं जाणं मुवमेंट आहे. सो इथे इन कंजंक्शन टू 6 ऑफ कप्स, हे 6 ऑफ कप्स हा तुमचा पास्ट आहे. सो पास्टमध्ये तुमचं बराचसं पास्टचा तुम्ही खूप विचार करताय असं म्हणता येईल. पास्ट ॲक्शन्सवरती तुम्ही विचार खूप करताय. भले तुम्ही सध्या तुमच्या लाईफमध्ये बऱ्यापैकी हार्मनी आहे, तुम्ही त्या पिरियडमधून पूर्णपणे बाहेर असलात तरीसुद्धा मे बी कदाचित पास्ट ॲक्शन्सवरती तुम्ही फार विचार करताय. सो इथे तुमच्या ॲन्सेस्टर्सचा मेसेज तुम्हाला हा आहे की कदाचित तुमच्या लाईफमध्ये एखादी नवीन बिगिनिंग सुरू असेल किंवा तुम्ही स्वतःला नव्याने रिइन्व्हेंट करणं म्हणतात ना, की स्वतःचा एक शोध घेणं, स्वतःवरती काम करत असाल, किंवा तुम्ही कदाचित एखादी 6 ऑफ स्वॉर्ड्सच्या कार्डप्रमाणे कदाचित तुम्ही घर बदललेलं असेल, कदाचित एखादी नवीन फॅमिली जॉईन केलेली असू शकेल, कदाचित तुमच्या लाईफमध्ये सेकंड चान्स आलेला असू शकतो. या 2 कार्डचा विचार केला तर सध्याच्या सिच्युएशनचा. आणि मे बी कदाचित तुम्ही तुमचा पास्ट हा कुठेतरी सोडून आता पुढे प्रवास एक नव्या दिशेने, नवीन सुरुवात तुमच्या लाईफमध्ये केलेली असू शकते. सो ह्या कंडिशन्स आहेत, त्या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या असू शकतील. सो ह्या काही कंडिशन्स आहेत. आणि आता हे जे सेजिल आहे, या सेजिल मधून तुमचे ॲन्सेस्टर तुम्हाला असं सांगू इच्छितात. हे सेजिल नंबर 25 आहे. सो ह्याचा कीवर्ड आहे रेझिस्टन्स, म्हणजे विरोध करणे, एखाद्या गोष्टीमध्ये आपला फोर्स वापरणे. सो या कार्डद्वारे तुमचे ॲन्सेस्टर तुम्हाला सांगू इच्छितात की तुम्ही एक प्रकारचा विरोध फेस करताय, एखादा अपोजिशनल फोर्स तुम्ही फेस करताय. मग तो बाहेरून असू शकतो किंवा तुमचा इंटरनली असू शकतो, दोन्ही प्रकारे.
पण हा जो विरोध असतो हा कुठे एका ठिकाणी असू शकत नाही, हा दोन्ही ठिकाणी असू शकतो ॲट अ टाईम. जरी तुम्हाला तुमच्या सिच्युएशनमध्ये काही विरोध फेस करावे लागत असतील, बाहेरचे काही सर्कमस्टन्सेस आहे, बाहेरच्या माणसांचे असेल, तुमच्या रिलेशनशिपमधून असेल, काही विरोध तुम्हाला जाणवत असेल काही बाबतीमध्ये, तर तुम्ही असं म्हणू शकत नाही की ते बाहेरचं आहे तो त्यामुळे माझा इंटरनली काही प्रॉब्लेम नाही. तर तो बाहेरून जरी तो अपोजिशन्स तुम्हाला काही फेस करावे लागत असतील तरी त्याचा परिणाम हा कुठेतरी इंटरनलीसुद्धा होत असतो. जसं इनफॅक्ट ह्या सेजिलचं जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक उदाहरण पण दिलेलं आहे. तुम्ही केरळ वगैरे त्या साईडला गेला तर तुम्हाला त्या नदीच्या प्रवाहामध्ये त्या मोठ्या बोटीज दिसतात. बरीच जणं असतात ते वल्हवण्यासाठी, अगदी 10-15 जण दोन्ही बाजूनी एकत्र खूप लांबच्या लांब बोट असतात. तर त्या खेळाला किंवा त्या प्रकाराला काय म्हणतात ते मला माहीत नाही, पण एका वेळी ते बरीच जणं वल्हवत असतात. समजा आपण असं गृहीत धरू की त्यातली अर्धी माणसं आणि हा जो पाण्याचा स्रोत आहे हा वरून खालच्या दिशेने चालू आहे आणि त्या बोटीमध्ये बसलेली अर्धी माणसं आहेत ती खालच्या दिशेने, ज्या दिशेने तो प्रवाह वाहतो आहे त्या दिशेने ती वल्हवत आहेत आणि त्यातली अर्धी माणसं आहेत ती अपोजिशन दिशेने वल्हवत आहेत. मग रेझिस्टन्स कोणाला जाणवेल? रेझिस्टन्स जी जे पाण्याचा जो प्रवाह आहे त्याच्या अपोजिट जी लोकं वल्हवत आहेत ती बोट, त्यांना तो रेझिस्टन्स जाणवेल. सो ही अशा प्रकारची सिच्युएशन तुम्ही मे बी कदाचित या प्रेझेंटली लाईफमध्ये चेंज करत असाल. कदाचित ती त्यामुळे असू शकते कारण आता तुमची नवीन सुरुवात आहे. सो एखाद्या लाईफमध्ये चेंजेस आले की आपलं एक सगळं लाईफ असतं ते थोडंसं विस्कळीत होतं. तोपर्यंत आपण त्या नवीन बदलांना ॲडजस्ट करत नाही आपल्या लाईफमध्ये, तोपर्यंत सगळ्या गोष्टी ह्या त्रासदायक होत असतात. सो मे बी तसं असेल. कदाचित तुम्ही नवीन फॅमिली जॉईन केली असेल, त्या तिथल्या माणसांशी रुळण्यामध्ये किंवा काही तुम्हाला थोडेसे प्रॉब्लेम फेस करावे लागत असतील. कदाचित तुमच्या सवयी त्यांच्या सवयी याच्यामध्ये तुम्हाला काही अपोजिशन फेस करावे लागत असेल. कदाचित हा तुमचा सेकंड चान्स असेल कुठल्याही बाबतीमध्ये, रिलेशनशिप असेल किंवा एखाद्या करिअरच्या बाबतीमध्ये असेल की तिथे सेट होण्यासाठी सध्या तुम्हाला थोड्या वेळेची गरज आहे असं असू शकतं. काही बाबतीमध्ये एखाद्या निगेटिव्ह पिरियडमधून तुम्ही बाहेर पडलात पण तो जो त्रासदायक पिरियड होता त्याचे कुठेतरी एक मनावरती त्या छटा अजून बाकी आहेत की त्यामुळे तुम्ही पूर्ण त्या पिरियडमधून बाहेर येऊ शकत नाही आहात. अजून त्यावरती तुम्ही तुमच्या पास्ट ॲक्शन्सवरती किंवा जे काही ॲक्शन्स आहेत की त्या प्रॉपर आहेत नाही आहेत, लॉजिकल होत्या की नाही होत्या, यावरती तुम्ही फार विचार करत असाल. सो ही सिच्युएशन काही असू शकते. पण सध्या तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक थोडंसं रेझिस्टन्स फेस करताय, एक अपोजिशन फेस करताय, इंटरनलीसुद्धा आणि एक्सटर्नलीसुद्धा. म्हणजे तुमचा एक भाग आहे, एक तुमचं मन, तुमचा एक पार्ट आहे तो तुम्हाला तुमचा दुसऱ्या पार्टशी विरोधाभासात आहे. म्हणजे कुठल्याही एखाद्या गोष्टीवरती तुमचं सध्या अजून एकमत नाही आहे, मे बी कदाचित द्वंद्व असू शकतं. सो अशा वेळी तुमचे ॲन्सेस्टर सांगतात की अशा कंडिशनला जनरली लोक काय करतात की इग्नोर करतात किंवा विरोध करतात, ॲक्सेप्ट करत नाही, ॲडजस्ट करत नाही त्या की अशा प्रकारचं आपल्यामध्ये काही एक अशा प्रकारची मेंटॅलिटी असू शकते आपली की जी आपल्याला हर्ट करते. आपले इंटरनल असू शकते की जी आपल्या एक्सटर्नल लाईफवरती परिणाम दाखवते कुठे ना कुठे. सो त्यामुळे काय होतं, हा जो विरोध आहे हा काळानुसार आणखीन वाढत जातो. जोपर्यंत आपण त्याला विरोध करतो किंवा इग्नोर करतो, त्याच्यावरती काही प्रॉपर सोल्युशन आपण शोधण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत तो एक प्रकारे वाढतच जातो, त्याची पुटं चढत जातात एकावर एक. आणि म्हणून तुमच्या ॲन्सेस्टरना तुम्हाला सांगायचे की तुम्ही हा जो विरोध आहे इंटरनल असेल किंवा काय, तो रिसॉल्व्ह करा. सो इथे त्यांना सांगायचं की ती जी स्टोरी आहे त्याचा जर परत विचार केला तर जी माणसं ती बोट विरुद्ध दिशेने वळवत आहेत त्यांनी आपली दिशा बदलणं गरजेचं आहे. सो तुमची जी काही सिच्युएशन असेल त्यानुसार तुम्हाला एक
त्यांनी कसं सांगितलं की जिथे तो विरोध आहे त्या ठिकाणावरून तुम्ही ॲक्शन घेणं गरजेचं नाही आहे. तो विरोध जो आहे तो मुळापासून दूर करण्यासाठी काहीतरी इंटरनली ॲक्शन घेणं हे गरजेचं आहे. सो हा एक मेसेज आहे तुमच्या ॲन्सेस्टर्सचा. वॅनिंग मूनचा मेसेज आहे व्हॉट डू यू नीड टू रिलीज, की आता जी काही तुमची नवीन बिगिनिंग असू शकते ते इथे अगदी पूर्ण नव्याने काही सुरू करण्याचा हा ॲक्च्युली टाईम नाही. कारण हा वॅनिंग मून आहे. म्हणजे काय आहे, चंद्राची कोर कमी कमी होत जाते, पूर्ण चंद्र आकाशात आपल्याला दिसत नाही आणि परत एकदा नव्याने चंद्र आपल्याला दिसायला सुरुवात होतो आणि मग ती चंद्रकोर वाढत वाढत जाते पुढे. सो आता चंद्राची म्हणजे आपल्या मनाची पॉवर ही थोडीफार ही कमी आहे. त्याचे जे पॉझिटिव्ह इफेक्ट जे हे कार्ड आलेलं आहे, सो ह्या ग्रहाची एक पॉवर आपल्याला आता पुरेशी मिळवू शकत नाही आहे. सो चंद्र हा मनाचा कारक आहे. सो काही सिच्युएशन्स तुमच्या लाईफमध्ये अशा आहेत की त्या मनाला त्रासदायक असू शकतात. सो ह्या कंडिशनमध्ये कुठलीही नवीन प्रोजेक्ट किंवा काही नवीन स्टार्टअप करणं यासाठी हा पिरियड फेवरेबल नाही आहे. सो इथे तुम्हाला तुमचे इमोशनल बॅगेज जे असेल, पास्ट ॲक्शन्स तुमचे असतील, काही त्याचा काही परिणाम असेल, काही गोष्टी असतील ज्या राहून गेलेल्या असतील, त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. ते इमोशनल बॅगेज तुम्हाला रिलीज करणं गरजेचं आहे. सो कुठल्याही गोष्टीवरती एक खूप जास्त ताणून धरणं एखादी गोष्ट की ज्याने आपल्या मनाला त्रास होईल, अशा गोष्टी करू नये, हा एक मेसेज आहे ह्यामध्ये. सो समजा जर कोणाला माफ करायचं असेल, कोणाला सॉरी म्हणायचं असेल, अशा प्रकारचं करू शकतो. दुसरं म्हणजे चंद्राची कोर घटणारी आहे. सो एक मनावरती एक थोडासा कंट्रोल मिळवण्यासाठी तुम्ही काहीतरी एनर्जेटिक वर्क करू शकता, जसं मेडिटेशन म्हणा, योगा म्हणा, अशा प्रकारचं की ज्याने करून एक त्याला बळ मिळेल, तुमच्या मनाला, त्या मानसिक स्थितीला तुमच्या बळ मिळेल की या रेझिस्टन्समधून तुम्हाला बाहेर येता येईल, या विरोधामधून. इथे एनर्जी सॅजिटेरियसची आहे आणि पिलग्रिमचं आहे, दोन्ही कंजंक्शन आहेत. सो ह्या कार्ड्समधून तुमचे ॲन्सेस्टर तुम्हाला सांगू इच्छितात. मुळात सॅजिटेरियस ही एक्सपॅन्शनची रास आहे. नवम स्थानामध्ये, धर्मस्थानामध्ये पडते कालपुरुष कुंडलीत. आणि नवम स्थान हे आपला देव, धर्म, अध्यात्माचं आहे. आपल्याला परदेशागमनाचं आहे, प्रवासाचं, लांबच्या प्रवासाचं म्हणता येईल. तुमचा दृष्टिकोन कसा आहे, आशावादी दृष्टिकोन आहे, तुमच्या बिलीफ सिस्टम्स कशा आहे, तुम्हाला समाजसेवेची किती हे आहे, जाण आहे, न्यायाबद्दल किती जाण आहे. सो आपले इथिक्स, आपले प्रिन्सिपल्स, या सगळ्या गोष्टी दाखवणारी नवम रास आहे सॅजिटेरियस. सो इथे कुठेतरी आपल्या ह्या जर ही रास तुम्हाला ह्या स्प्रेडमध्ये दिसते, सो इथे या कार्डमधून तुमच्या ॲन्सेस्टरना तुम्हाला सांगायचे की तुमच्या जीवनाचं एक मोठं चित्र पाहण्याचा प्रयत्न करा. कदाचित ट्रॅव्हल करा त्यासाठी, कारण प्रवास जो असतो ना तो तुम्हाला एक वर्सटाईल बनवतो. किंवा एक काही वेळा प्रवासामध्ये आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. प्रवास करून आपलं कदाचित चित्तवृत्ती आपल्या बहरतात, चांगल्या होतात, आपल्याला काही इन्साईट्स मिळू शकतात आपल्या प्रॉब्लेम्सवरती. आणि म्हणून हे पिलग्रिमचं पण कंजक्शनमध्ये आहे चित्र. सो इथे सांगण्याचा मुळात नवम स्थान हे तुमच्या बिलीफ सिस्टमचं आहे आणि तुमचा दृष्टिकोन कसा आहे जीवनाच्या प्रती, आशावादी आहे की नाही, किंवा काय, गुरूंची भक्ती, आपल्या चित्ताची किती शुद्धता, ही सर्व नवम स्थानावरून पाहिली जाते. सो इथे तुमच्या ॲन्सेस्टरना तुम्हाला सांगायचं की तुमच्या स्वतःबद्दल तुम्ही ऑनेस्ट राहा, तुमच्या स्वतःशी ऑनेस्ट राहा. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या फिलिंग्स काय, तुमचे तुमच्या सौलला काय वाटतं, स्पिरिटला तुमच्या काय वाटतं आहे, तुमच्या मनामध्ये नक्की काय भावना आहेत. सो तुमच्या स्वतःशी तुम्ही ऑनेस्ट राहा. तुमचं सत्य जे आहे ना ते तुम्ही मुखवटे चढवू नका तुमच्या लाईफमध्ये. तुम्ही बाहेर समाजामध्ये वापरताना मुखवटे असतील तर ते काढून टाका. सत्य बाहेर येऊ द्या तुमच्या ज्या काही रिलेशनशिप्स आहेत, जी काही नाती आहेत, त्यांचा एक त्यांना रिस्पेक्ट द्या. कारण हे नवम स्थान आहे, धर्मस्थान आहे. सो तुमचा जो स्पिरिच्युअल पाथ आहे, अल्टिमेटली आपला एक या भौतिकतेमधून कुठेतरी आपल्याला स्पिरिच्युअलिटीकडे पुढे मागे वळावंच लागतं वय परत्वे.
सो तुमचा जो पुढचा स्पिरिच्युअल पाथ आहे, जे ॲक्च्युली करण्यासाठी तुमच्या सोलने जे शरीर धारण केलेलं आहे, त्या स्पिरिच्युअल पाथची ही सगळी रिलेशन्स कुठे ना कुठे कनेक्टेड आहेत. हे जे कोणी आपलं जे विश्व असतं, आपले विश्व म्हणजे आपले कनेक्शन्स. सो जी माणसं तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्याशी कनेक्टेड होतात, ती कुठेतरी तुमच्या स्पिरिच्युअल पाथमध्ये तुमच्याशी कनेक्टेड असतात. ती कुठल्या ना कुठल्या तरी कार्मिक गोष्टींसाठी तुमच्याशी कनेक्टेड असतात. सो त्यांना एक रिस्पेक्ट द्या. सो तुमचे जे रिलेशनशिप आहेत त्यांना एक आदर द्या, असं म्हणता येईल. ऑनर करा त्यांना. असा एक मेसेज तुमचे ॲन्सेस्टर तुम्हाला देऊ इच्छितात. इन कंजंक्शन टू पिलग्रिम्स आहे. सो पिलग्रिम ही सुद्धा कसं आहे, पिलग्रिम हा प्रवास आहे. तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्रात जाता, ती तुमची आउटवर्ड जरी जर्नी असली ना, बाहेरून जरी तुम्ही प्रवास करत असा तरी ती कुठेतरी इनवर्ड जर्नी असेल. तुम्ही जसं इतर प्रवास करता तसं तीर्थक्षेत्राच्या इतर ठिकाणी प्रवास करत नाही. तिथे प्रवास करताना तुम्हाला एक ज्ञान मिळतं, एक वेगळा एक्सपिरियन्स असतो तो. तुम्ही थोडंसं एक प्रकारे ट्रेडिशनल लाईफ जगता. तुम्ही एका ठराविक चौकटीत, एका ठराविक पारंपरिकदृष्ट्या ज्या गोष्टी व एक पिढीप्रमाणे चालत आलेल्या आहेत त्या गोष्टी फॉलो करता. तुम्ही कुठल्याही बाबतीमध्ये भले मग तुमचं स्टेटस काही असू दे त्याचा, आणि तुम्ही ह्या तीर्थक्षेत्राला प्रवास करतायत, ते तुमचं स्टेटस इथे आड येत नाही. ते कुठेतरी तुम्ही बाजूला जाऊन पडता. कारण इथे आपलं एक एम असतं की आपल्याला परमेश्वराच्या चरणी जायचं आहे. सो तिथे एक नतमस्तक व्हायचं आहे. सो आपण प्युअर असतो, प्युअरिटी असते, एक मनाचं स्वातंत्र्य असतं. तिथे कुठलेही सामायिक भौतिक गोष्टींची आडकाठी नसते. कुठलेही स्टेटस पाळायचं नसतात, एटिकेट्स पाळायचं नसतात. तुम्हाला आहे त्या ठराविक रिसोर्सेस, जे काही तुम्ही सामान तुम्ही सोबत न्याल त्यामध्ये तुम्हाला ॲडजस्टमेंट करायची असते. ठराविक चौकटीत तुम्हाला राहायचं असतं. सो इथे सगळ्या या गोष्टी असतात ना, या भौतिकतेच्या ह्या गळून पडतात जेव्हा तुम्ही एखाद्या पिलग्रिमला जाता. सो इथे तुम्हाला या कार्ड्समधून, आणि इन कंजंक्शन टू सॅजिटेरियस हे धर्मस्थानाचं कार्ड आहे, तो त्या कार्ड्समधून तुमच्या ॲन्सेस्टर्सना तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही असे आतून प्युअर व्हा. या सगळ्या गोष्टी ज्या भौतिक आहेत, भौतिक मुखवटे असतील, सगळ्या ही सगळी रिस्ट्रिक्शन्स आहेत भौतिकतेची, ही सगळी गळून जाऊ देत. आपण फार लाईफ जगताना खूप रिस्पॉन्सिबिलिटीज पाळतो. रिस्पॉन्सिबिलिटीने आपण बांधले जातो. सगळ्या सोशल एटिकेट्स, सोशल रीतिरिवाज या चौकटीत, सोसायटीच्या चौकटीत वापरत असतो. कोण काय म्हणेल, कसं म्हणेल, या सगळ्यात प्रत्येक गोष्ट करताना आपण आपली बुद्धी वापरत असतो, लॉजिक वापरत असतो. सो ह्या सगळ्या गोष्टी गळून पडू दे. ही नवीन रिॲलिटी जी आहे, एक तुमच्या स्पिरिटला काय हवं आहे, तुमच्या एक नवीन आयुष्याचा आस्वाद घ्यायचा आहे, आपल्या स्वतःला आपल्याला इंटरनली ग्रो करायचं आहे, आपल्याला आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचं आहे, काहीतरी नवीन ज्ञान घ्यायचं आहे. या सगळ्या गोष्टीशी ॲडप्ट करण्याला ह्या एक नवीन ॲडव्हेंचरवरती जा, असं हे तुम्हाला सांगते. की कुठेतरी ही प्युअरिटी होते. हे अपोजिशन्स जे आहेत तुमचे बाहेरून जे येणारे फोर्सेस आहेत, की मे बी बाहेरून येणाऱ्या फोर्समधून तुमचे इंटरनल लाईफ हर्ट झाले असेल, किंवा इंटरनल लाईफ तुमचं हर्ट आहे त्यामुळे तुमचे बाहेर त्याचा परिणाम तुम्हाला बाहेर दिसून येतो आहे, जे काही असेल ते वाईस वर्सा. सो इथे ह्या अपोजिशन, या रेझिस्टन्सला तिथेच थोपवून धरण्याची गरज आहे. सो हे जे आहे ना, होल्ड बॅक, तुम्हाला ज्या काही तुमच्या बिलीफ सिस्टीम्स तुम्हाला होल्ड बॅक करतात पुढे जाण्यासाठी, फ्री होण्यासाठी, मुक्तपणे आयुष्याचा आनंद उपभोगण्यासाठी, जे तुम्हाला तुमची अडवणूक करतायत, तर त्यातून तुम्हाला आता फ्री होणं गरजेचं आहे. सो हा जो प्रवास आहे, जो इथे तुम्ही इन बिटवीन आहात, त्यामुळे ह्या ज्वाळा ज्या तुम्हाला त्रासदायक होत आहेत, सो यातून तुम्ही पास व्हा, असं इथे सांगायचा. आणि त्यासाठी तुम्ही तुमचं स्वतःचं स्ट्रेंथ, स्वतःचं नॉलेज वापरा, एक करेज वापरा, डिप्लोमसी वापरा, तुमची वैचारिक बुद्धिमत्ता वापरा, असं तुमचे ॲन्सेस्टर तुम्हाला सांगू इच्छिते. सो फाईल नंबर 1 हा एक मेसेज मला इथे दिसतो आहे. तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि असंच पाहत राहा. थँक्यू. फाईल नंबर 2 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुमच्या कार्डचं नाव आहे टँगरीन. बी स्पॉन्टेनियस अँड हॅव फन, असं त्याचा मेसेज आहे. राशीची चिन्ह आहेत वृश्चिक रास, तूळ रास, ॲक्वेरियस म्हणजे कुंभ रास, आणि मेष रास. तुमची काही कार्ड्स ड्रॉ करूया. तुमच्यासाठी ॲन्सेस्टर मेसेज काय आहे ते बघायचं आपल्याला.
टॅरो कार्ड्स ड्रॉ करूया. बॉटम ऑफ द डेक क्वीन ऑफ कप्स. बॉटम ऑफ द डेक क्वीन ऑफ कप्स आहे. सो फर्स्ट कार्ड, अच्छा 2 कार्ड्स आहेत इथे. फर्स्ट कार्ड डिस्ट्रॉयर, सेकंड कार्ड आहे अनसीन. सेजिल नंबर 13 आहे. न्यू मून इन कॅप्रिकॉन, युअर हार्ड वर्क इज पेइंग ऑफ, असा मेसेज आहे. मूनची एनर्जी आहे. मेसेज आहे परसेप्शन, कीवर्ड्स परसेप्शन असं आहे. मून, ड्रीम, होम. नाइन ऑफ वॉन्ड, कीवर्ड आहे फॉर्टिट्यूड. नाइन ऑफ वॉन्ड, टेन ऑफ वॉन्ड, कीवर्ड आहे ऑपरेशन. किंग ऑफ स्वोर्ड, कीवर्ड आहे हॅकर. नाइट ऑफ पेंटॅकल्स, कीवर्ड आहे गुरमेट शेफ. थ्री ऑफ कप्स, कीवर्ड आहे अबंडन्स. सन हे कार्ड आले. आणि 2 ऑफ पेंटॅकल्स, चेंज हे कार्ड आहे. आणि बॉटम ऑफ द डेक क्वीन ऑफ कप्स आहे. मला असं वाटतं ओरॅकल कार्ड्स एका बाजूला करून टॅरो कार्ड्सचा शेप मोठा आहे ना, तर मला इथे ॲडजस्ट करते. आता प्रॉपर दिसतील सगळे कार्ड्स. इथे 2 कार्ड्स आहेत, डिस्ट्रॉयर आणि अनसीन. मून एनर्जी आहे. मून लाईन कंजंक्शन ड्रीम आणि होम. होम म्हणजे सिक्युरिटी. जनरली होम ह्या कार्डचा अर्थ सिक्युरिटी, सेफ्टी, फॅमिली असाच घेतला जातो. तो इथे असा एक मॅसेज दिसतो आहे द डिस्ट्रॉयर आणि अनसीन या 2 कार्डवरून, की आता
मेन म्हणजे तुमच्या ॲन्सेस्टरचा जो मेसेज आहे ना, हा जो सिजिल 13 दाखवतो. तर सिजिल 13 काय सांगतो की या कार्डमधून त्यांना सांगायचं की तुम्ही कदाचित अशी एखादी मनाची अवस्था असू शकते एखाद्याची की आपल्याला दुसऱ्या व्यक्तीतला आपल्या आजूबाजूच्या माणसांमधला चांगुलपणा किंवा चांगल्या कॅपॅसिटीज किंवा त्यांच्यामध्ये काय छान एक्सलंट काही त्यांच्या पॉवर्स असतील, काही गुण असतील चांगले, हे इतरांमधले हे जे गुण आहेत ना, हे चांगले, हे काही वेळा आपल्याला दिसून येत नाहीत किंवा आपण ते इग्नोर करतो किंवा आपण ते मानत नाही, असं ॲक्सेप्ट न करणं, ही जी मेंटॅलिटी आहे ना, ही सिजिल 13ने दाखवलेली आहे. सो इथे एन्सेस्टरना सांगायचं आहे की जेव्हा आपली अशी मेंटॅलिटी असते की आपण दुसऱ्यामधलं चांगलं सहजपणे ॲक्सेप्ट नाही करू शकत, अशावेळी काय होतं, जे काही डिसिजन्स किंवा ॲक्शन्स आपण स्वतः घेतो ना, त्या नाही ते आपल्याला फायदेशीर असत किंवा इतरांना हसत, तर ते दोघांनाही घातक होऊ शकतं आपले डिसिजन्स, ॲक्शन्स. कारण आपण इतरांमधला चांगुलपणा बघू शकत नाही, त्यांच्यामधल्या चांगल्या कॅपॅसिटीज आपण ॲक्सेप्ट करू शकत नाही. कारण आपल्याला एक प्रकारची भीती असू शकते की त्यांच्यामधला चांगुलपणा किंवा त्यांच्या कॅपॅसिटीज जर आपण ॲक्सेप्ट केल्या तर कुठेतरी आपल्यातले काही गुण आहेत जे एक म्हणता येईल एखादा वाईट गुण असेल किंवा इनकॅपेबिलिटीज असतील, आपल्यातले काही फेल्युअर असतील, ते समोर येतील, अशी एक प्रकारची भीती असते. ही एक सर्वसाधारण मानसिक अवस्था आहे की मनाची एक सायकॉलॉजी आहे म्हणता येईल व्यक्तीची, जी सतत क्रिटिसाइज करणारी व्यक्ती असेल एखाद्याला, की त्या समोरच्या व्यक्तीतलं चांगलं काही बघूच शकत नाही, अशा प्रकारची जेव्हा एखादी व्यक्ती असते तेव्हा ती नकळत ती स्वतःला सेफगार्ड करत असते की स्वतःमधले काही गुण हे बाहेर येऊ नये, म्हणून ती एक प्रकारे त्यावरती पांघरून घालण्यासाठी इतरांमध्ये एक वाईटपणा बघण्याचा प्रयत्न करत असते ती व्यक्ती. ही एक प्रकारे त्या व्यक्तीची मदतीची हाक असते असं म्हणता येईल. एखाद्या व्यक्तीला जेव्हा क्रिटिसाइज करायची सवय असते तेव्हा त्या व्यक्तीला स्वतःला असं वाटत असतं की आपण कुठेतरी अफेक्ट होऊ इतरांमुळे, की आपण कुठेतरी पॉवरलेस होऊ इतरांच्या मानाने, आणि म्हणून आणि दुसरा एक स्वतःवरचा विश्वास नसतो की आपल्या बाबतीत आपण काही चांगलं करू शकू किंवा नाही करू शकू. सो त्यामुळे एक प्रकारे त्यांची ती मदतीची हाक असते की तुम्ही तुमच्यातला समोरच्या व्यक्तीने स्वतःमध्ये काहीतरी बदल घडावा की जेणेकरून आपल्याला छान वाटेल, अशी एक प्रकारची ती एक गरज निर्माण होते त्या व्यक्तीमध्ये. सो हा एक सर्वसाधारण या सिजिल 13चा एक थीम आहे. सो त्या दृष्टीने ह्या सगळ्या स्प्रेडचा जर विचार केला ना, आणि दुसरं म्हणजे हे मूनचं कार्ड आहे, न्यू मून कॅप्रिकॉन आहे. सो त्याचा मेसेज आहे युअर हार्ड वर्क इज पेईंग ऑफ. पण इथे या गोष्टींचा अर्थ हा निगेटिव्हली आहे. इनफॅक्ट ही जी काही कार्ड्स आहेत ह्या कार्ड्सचा अर्थ या सिजिलच्या दृष्टीने विचार केला तर तो फार निगेटिव्ह आहे की अशा प्रकारे जर व्यक्तीला अशी एखादी जी मेंटॅलिटी असू शकते एखाद्या व्यक्तीची की त्याला समोरच्यामध्ये फक्त क्रिटिसिझमच दिसतं, चांगले गुण दिसू शकत नाही, ज्याला सतत क्रिटिसाइज करायची सवय असते, अशा त्या व्यक्तीची जी मेहनत असते या सगळ्या गोष्टीवरती की त्याला त्यानुसार फळं मिळत राहतात. युअर हार्ड वर्क इज पेईंग ऑफ. की तुम्ही ज्या दृष्टीने ज्या दिशेने प्रयत्न करताय तुमचे, त्या दिशेने जे तुम्ही पेरणार आहेत तेच तुमच्या बाबतीत उगवणार आहे असं काहीचं. सो हा डिस्ट्रॉयर आणि हा अनसीन डिस्ट्रॉयर आहे. कारण हा एक प्रकारे एक म्हणता येईल की हळूहळू जो प्रत्यक्ष झटकन एखाद्याच्या आयुष्यामध्ये फरक करू शकणार नाही, याचा इफेक्ट आपल्याला फार हळू दिसेल, फार कालांतराने दिसू शकतो. सो हा डिस्ट्रॉयर जो आहे ना, हा आपल्यामधलाच आहे कुठेतरी, की जो इतरांमधले हे जे चांगल्या गुण आहे ते अनसीन करतो आहे. दुसरं म्हणजे हा जो डिस्ट्रॉयर हा आपल्याला कळत नाही आहे की हा अशा प्रकारची एखादी
ही मेंटॅलिटी जी आहे ती कुठेतरी आपल्यालाच त्रासदायक होणार आहे पुढे जाऊन. हे आपल्याला सध्या तरी आपल्याला ते कळून येत नाही, पण हे जे आपले जे प्रयत्न असतात, ही जी आपली वागणूक असते किंवा हा जो आपला ॲटिट्यूड असतो, हा कुठे ना कुठेतरी आपल्याला तो फळं देऊन जातो. सो इथे मून इन कंजंक्शन टू ड्रीम आणि होम. मूनचा कार्ड आहे. सो इथे बराचसा स्प्रेडमध्ये हा त्या दृष्टीनेच आहे, एक मानसिक दृष्टीने. बॉटम ऑफ द डेक द क्वीन ऑफ कप्स आहे. मुळात क्वीन ऑफ कप्स ही खूप इमोशनली बॅलन्स व्यक्तिमत्व आहे. ते मुळातच क्वीन आहे ती. सो तिने सध्या मनावरती खूप कंट्रोल ठेवला आहे. पण या इथे ही जी क्वीन ऑफ कप्स आहे, हिचा मनावरती एवढा कंट्रोल आहे की ती मॅन्युप्युलेट करू शकते. इन कंजंक्शन टू टू ऑफ पेंटॅकल्स. टू ऑफ पेंटॅकल्स हे आपले रिसोर्सेस बॅलन्स करणं. सो ही आपली मनाची स्थिती, आपलं मन, आपलं एक मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य, हे सगळे आपले रिसोर्सेस आहेत. सो ती हे रिसोर्स बॅलन्स करू शकते. ती मनाला मॅन्युप्युलेट करू शकते. ती आपल्या मनाप्रमाणे वागते, असा अर्थ इथे घेता येईल की तुम्ही तुमच्या मनाचा वापर करून मॅन्युप्युलेट करताय काहीतरी, की ज्यामुळे इथे 9 ऑफ वॉन्ड इन कंजंक्शन टू 10 ऑफ वॉन्ड, कुठेतरी तुम्ही स्वतः त्यामुळे एक म्हणता येईल की एक्झॉस्टेड होणार आहात. हे एक्झॉशनचं कार्ड आहे, 9 ऑफ वॉन्ड. तुम्ही ते तसंच वागून पुढे जाऊन तुमच्या आयुष्यामध्ये एक्झॉस्टेड होणार. तुम्ही त्या मेंटॅलिटीमध्ये पूर्ण फसले जाणार. एक प्रकारे बंदिस्त होणार आहात त्या मेंटॅलिटीमध्ये, किंवा कदाचित तुमची इमोशनल हेल्थ पुढे मागे सफर होऊ शकते त्यामुळे. आणि तो इथे पेज ऑफ स्वोर्डला इथे द हॅकर हे नाव आहे, आणि ते अगदी त्याला या सूचक आहे की एक प्रकारे ह्या सगळ्या वागणुकीने, या प्रकारच्या विचारांनी आपण आपल्या मनाला एक प्रकारचं हॅकिंग करतो आपण, की ती आपली एक मेंटॅलिटी, तो ॲटिट्यूड असा होतो. आणि तो हळूहळू नाईट ऑफ पेंटॅकल सांगतं की हळूहळू फार स्लो मोशनमध्ये आपल्याला त्याचे ही क्रिया इतक्या हळूवारपणे होत असते आपल्या लाईफमध्ये की त्याचे रिझल्ट्स हे आपल्याला फार अंतराने, फार काळ निघून गेल्यानंतर आणि एक म्हणता येईल की फर्म स्वरूपात म्हणता येईल आपल्याला ते दिसून येतात. आणि ते फार हळूवारपणे सातत्यपूर्ण कार्य करत राहतात आपल्यावरती. सो ही एक प्रकारची निगेटिव्हिटी आहे. म्हणता येईल की एखादा आजार असतो तो हळूहळू आपल्याला एक प्रकारे मरण देत असतो, पण आपल्याला ते जाणवत नाही. पुढे मागे ते आपल्यावर ओढवून येतं. काही आजार असे आहेत ते त्याप्रमाणे आहे. ही जी मेंटॅलिटी आहे ही पुढे, की एखाद्यामधले चांगले गुण ॲक्सेप्ट न करणं, क्रिटिसाइज करणं किंवा काय, हे एक प्रकारे स्लो मोशनमध्ये ही प्रोसेस आपल्याला पुढे जाऊन फार वेदनादायक होऊ शकते. सो इथे ॲन्सिस्टर यांचा, तुमच्या ॲन्सिस्टरचा मला मॅसेज आहे. दुसरं इथे बी स्पॉन्टेनियस अँड हॅव अ फन, की तुमच्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी करा. एक त्याचे व्हायब्रेशन्स रेज करा, एक सकारात्मकता त्या मनामध्ये आणा. असं की एक प्रॉपर बॅलन्सिंग असू दे तुमच्या लाईफमध्ये. हे जे तुमचे रिसोर्सेस आहेत, एक इमोशनल हेल्थ, फिजिकल हेल्थ, त्याच्यामध्ये एक प्रॉपर बॅलन्सिंग असू दे, हा कुठेतरी इथे मेसेज आहे. आणि ही एक प्रकारे एक सूचना आहे एक प्रकारे, की इथे आता या मनस्थितीवरती, या मूनवरती, कारण मून हा काय आहे, रिफ्लेक्ट, इथे परसेप्शन किंवा रिफ्लेक्शन हे त्याचे गुणधर्म आहेत. की एक मनात जसं आपलं मन असतं तसं आपलं अंतरंग असतं, तसं आपलं एक आपल्या बाहेरच्या विश्वावरती, आपल्या व्यक्तिमत्वावरती फरक पडत असतो. द ड्रीम आणि इन कंजंक्शन टू होम हे कार्ड काय सांगतं, की ड्रीम हे एक प्रकारचे हा तुमच्या सबकॉन्शियस माइंडमधला मेसेज आहे. की सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, एक प्रकारे कॉन्शियस माइंड जे असतं, चेतन मन आपल्या आजूबाजूच्या वातावरणातल्या काही गोष्टी न्याहाळत असतं, ऑब्झर्व करत असतं. ज्या गोष्टी रिपीटेड असतात, जे मेसेजेस आपण आपल्या सबकॉन्शियस मनाला रिपीटेडली देत असतो, ते नंतर जाऊन कॉन्शियस मनाला, चेतन मनाला ज्या गोष्टी आजूबाजूला वारंवार दिसतात, किंवा कॉन्शियस मनामध्ये जे विचार आपण वारंवार पाठवत असतो, ते नंतर पुढे जाऊन आपल्या सबकॉन्शियस मनामध्ये रुजत असतात. सो हा मेसेज हा आपल्या सबकॉन्शियस मनामधून आहे.
की जिथे याची रुजवात कुठेतरी झालेली आहे, या अशा निगेटिव्ह विचारांची किंवा ह्या प्रकारच्या स्वभाव विशेषांची जिथे रुजवात झालेली आहे, तो मेसेज आहे की आता कुठेतरी ह्या झोपेतून जागा होण्याची गरज आहे, या निद्रेतून. कारण ते जे आहे ना ड्रीम, ह्या कार्डला नाव ड्रीम आहे आणि ते बाजूला होम आहे. सो हा आपला एक कम्फर्ट झोन आहे. हे जे स्वप्न तुम्ही बघताय किंवा या इल्युजनमध्ये तुम्ही जे वावरताय, हा एक प्रकारचा तुमचा कम्फर्ट झोन आहे. तिथे तुम्हाला खूप छान वाटतंय, तुम्ही स्वतःला खूप सेफ समजताय. पण ॲक्च्युली जेव्हा ही व्यक्ती जेव्हा आता उठून आहे, जागी झाली आहे, तर इथे तिथे दिसतात या बेडवरती ह्या असे टोकेरी काटे आहेत. जेव्हा तुम्ही रिॲलिटी जेव्हा तुम्ही फेस कराल, तेव्हा त्याची कुठेतरी टोचणी तुम्हाला जाणवेल किंवा मग ते पुढे जाऊन असंही होऊन जाईल, असं काहीसं इथे मेसेज आहे. सो आता मे बी हे तुम्हाला खूप सेफ आणि सिक्युअर वाटतं आहे किंवा तुमचा हा कम्फर्ट झोन आहे किंवा तुमचं हार्ट आहे. इथे तुमचं मन इथे रुळतं आहे जास्त, कारण घर असतं तिथे एक मन आपलं आनंदी असतं किंवा सेफ सिक्युअर फील करतं. सो हा तुमचा एक कम्फर्ट झोन आहे जिथे तुम्ही मे बी या विचारांना थारा दिलेला आहे आणि तो तुम्हाला फार सेफ सिक्युअर्ड तुम्ही फील करताय. पण अल्टरनेटिव्ह जेव्हा तुम्ही ती रिॲलिटी फेस कराल, आता तुम्ही त्या रिॲलिटीपासून एक स्वप्नात असताना आपण रिॲलिटीपासून अलिप्त असतो, वेगळे असतो. पण जेव्हा तुम्हाला जाग येईल तेव्हा मे बी कदाचित त्या गोष्टीची टोचणी तुम्हाला सहन करावी लागेल, असा काहीसा इथे मेसेज आहे. सो मे बी डिपेंड्स ऑन ह्या सगळ्या स्प्रेडची हा जो काही मेसेज आहे त्याची सिव्हिअरिटी प्रत्येक माणसाबद्दल वेगळी असणार आहे किंवा काय, किंवा तुमची आताची काही करंट सिच्युएशन आहे, आताचं काही रिलेशनशिपमध्ये कॉन्फ्लिक्ट्स असतील आणि त्याला अनुसरून हा काही मेसेज असेल, तर मग तो प्रत्येक व्यक्तिगणिक बदलेल, त्याची एक म्हणतात ते सिव्हिअरिटी बदलेल. सो हा कसा काय तुम्हाला रेझोनेट होतो बघा. तर हा एक तुमच्या ॲन्सेस्टरचा मेसेज आहे. पाईल नंबर 2. तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 3. तुमचं कार्ड आहे व्हायलेटचं. त्याचा मेसेज आहे क्रिएट अ बॅलन्स लाईफ. आणि राशींची चिन्ह आहे मकर, वृषभ, कर्क आणि कन्या. क्रिस्टल आहे ॲमेथाइस्ट. कार्ड्स ड्रॉ करूया आपण.
टॅरो कार्ड्स बघूया काय कोणता आहे. बॉटम ऑफ द डेक 10 ऑफ वॉन्ड्स. सो तुमचं पहिलं कार्ड जे आहे थॅनाटॉस हे कार्ड आहे. नॉर्थ नोड राहू. सोलर फ्लेअर्स ॲक्टिवेट. नॉलेज. होल्ड युअर विजन. फिक्स मूनचा मेसेज आहे. होल्ड युअर विजन. सिजिल नंबर 51 आहे. टॅरो कार्ड्स पाहूया. 10 ऑफ स्पोर्ट्स. 7 ऑफ वॉन्ड. क्वीन ऑफ पेंटॅकल्स. फोर ऑफ पेंटॅकल्स. The High Priestess. Four of Cups. Two of Pentacles. आणि bottom of the deck 10 of Wands. तुमचं जे मेन कार्ड आहे ते वॉयलेटचं आहे आणि त्याचं बॅलन्स क्रिएट बॅलन्स लाईफ असा त्याचा मेसेज आहे. थॅनाटॉस हे जे कार्ड आहे ना हे डेथचं आहे. सो डेथ म्हटलं की कुठले तरी एंड आणि मग जिथे एंड असतो तिथे एक नवीन बिगिनिंग असते. कारण एरवीसुद्धा आपण जर विचार केला डेथचा तर ते कुठेतरी एक तिथे एक जन्म कुठे एखाद्या ठिकाणी डेथ होत असते तर कुठेतरी तो सोल दुसरं शरीर धारण करत असतो. सो हा एक प्रकारचा चेंज आहे. सो इथे याचा अर्थ एखादं जुनं संपून नवीन सुरू होणं, एखादा चेंज, ट्रान्सफॉर्मेटिव्ह चेंज असा याचा अर्थ इथे घेता येईल या कार्डचा. एक झालं. 10 ऑफ स्वॉर्ड्स आहे. 10 ऑफ स्वॉर्ड्ससुद्धा ही एक प्रकारची म्हणता येईल की एखाद्या गोष्टीचा एंड झाला आहे आणि एक नवी सुरुवात, नवीन बिगिनिंग, एक सेकंड चान्स असा 10 ऑफ स्वॉर्ड्सचा अर्थ लागू शकतो. आणि बॉटम ऑफ द डेक 10 ऑफ वॉन्ड आहे. सो इथे ही एनर्जी काय दाखवते 10 ऑफ स्वॉर्ड आणि 10 ऑफ वॉन्ड. तुम्ही एक्झॉस्टेड आहात काही बाबतीमध्ये, मे बी जबाबदारीने असेल, तुमच्या करिअर लेवलला असेल, कुठल्याही बाबतीत असेल, रिलेशनशिप असू शकतं, मे बी तुमचा बिझनेस असेल, कुठल्या ना कुठल्या बाबतीत तुम्ही एक्झॉशनची एनर्जी इथे दिसते बॉटम ऑफ द डेक 10 ऑफ वॉन्डला. आणि 10 ऑफ स्वॉर्ड दाखवते की कुठली तरी एखादी जबाबदारी तुम्ही पार केलेली आहे किंवा काहीतरी ऑपोजिशन्स तुम्ही फेस केलं आहे, त्यातून आता तुम्ही बाहेर पडला आणि परत तुमच्या अजून जबाबदाऱ्या काय संपत नाही आहे. अजून स्टील तुम्ही कोणाला तरी अकाउंटेबल आहात. काहीतरी एक पुढे एक नवीन सुरुवात आहे तुम्हाला की जे एक पुढे नेणं गरजेचं आहे. कुठेतरी एक्सपॅन्शन असू शकतं
की इथे कुठेही पॉज नाही आहे, तुम्हाला एक सातत्यपूर्ण हे काही ह्या गोष्टी करायचेच आहेत असं म्हणता येईल. इथे फिक्स मूनचा मेसेज आहे, होल्ड युअर विजन. सो भले तुमची एक्झॉस्टेड आहात, तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटीज बऱ्याच आहेत, मे बी तुम्ही खूप स्ट्रगल करताय स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, मे बी स्वतःला अपलिफ्ट करण्यासाठी, पण इथे तुम्हाला तुमची पॉवर टिकवून ठेवणं, त्याच्यावरती विश्वास ठेवणं, जे तुम्ही काय करताय ते तुमच्या स्वतःवरचा विश्वास टिकवून ठेवणं आणि एक पेशन्स ठेवणं की ज्याचे रिझल्ट्स तुम्हाला पुढे जाऊन मिळतील. भले खूप अपोजिशन तुम्हाला फेस करावे लागत असेल, भले क्रिटिकल कंडिशन असेल किंवा एखाद्या वेळी स्टॅग्नेशन असू शकतं. सो कुठल्याही बाबतीमध्ये, कारण फिक्स मून आहे, फिक्स मून म्हटल्यानंतर स्थिर राशींमध्ये चंद्र आहे. सो कदाचित एखाद्या स्टॅग्नेशनची की काही गोष्टींना तुम्ही एफर्ट्स घेताय पण तुम्हाला रिझल्ट्स तितकेसे मिळत नाही, रिझल्ट्समध्ये स्टॅग्नेशन असू शकतं, असं काही असू शकतं. सो इथे तुम्हाला एक प्रकारे एक मेसेज आहे की तुम्ही तुमचं जे पर्सनल आहे किंवा प्रोफेशनल रिलेशनशिप्स आहेत, पर्सनल रिलेशनशिप आहे, स्वतःशी एक स्वतःवरचा विश्वास किंवा काय आहे, आणि प्रोफेशनल लेवलवर इतरांशी जे रिलेशनशिप्स आहेत त्या सगळ्यांमध्ये एक थोडंसं सर्वाईव्ह करणं गरजेचं आहे. हा जो पिरियड आहे ना, त्याच्यामध्ये एक सर्वायवलची एनर्जी तुम्ही आणण्याची गरज आहे की कुठेही एक ती घडी विस्कळीत होता कामा नये. जी काही तुमची सिच्युएशन असेल त्याच्यामध्ये तुम्ही फर्मली अगदी पाय राहून उभं राहणं गरजेचं आहे. सध्या ही आहे एक इंड्युरन्सची एनर्जी आणा की तिथे फक्त तुमचं अस्तित्व तुम्हाला टिकवून ठेवायचं आहे. कारण ह्या दोन कार्डच्या कंजंक्शनचा आणि बॉटम ऑफ द डेचा विचार करता असं दिसते की खूप स्ट्रगलिंग कंडिशन असेल, कदाचित खूप चॅलेंजेस फेस करावे लागत असतील. इथे नॉर्थ नोड म्हणजे राहूची एनर्जी आहे, दुसरं म्हणजे सोलर फ्लेअर्स. सो ही जी सूर्यावरती वादळं होतात आणि जी सूर्यावरचे जे हे सौर किरण हे पृथ्वीच्या दिशेने झेपावतात. काही वेळा हे पृथ्वीवरचे इंटरनेट कनेक्शन्स किंवा इलेक्ट्रिक कनेक्शन्स याच्यावरती ते परिणाम करतात. सो ह्या ज्या ज्वाळा आहेत त्या कुठेतरी आपल्या जनजीवनावरती, आपल्या एन्व्हायरमेंटवरती करणारे आहेत की ही सूर्याची उष्णता आहे. सूर्य तसा बघितला तर जीवनशक्ती देणारा ग्रह आहे, पण ही जी एनर्जी आहे ना, ही हाय व्होल्टेज एनर्जी आहे. सो इथे ह्या दोन्ही कार्डचा अर्थ असा इथे घ्यायचा आहे की जे आहे सोलर फ्लेअर्स आहेत, ही एक प्रकारे तुमच्या लाईफमध्ये बऱ्याच बाबतीत, करिअरमध्ये म्हणा किंवा तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या रिलेशनशिपमध्ये, तुमच्या स्वतःमध्ये, तुमच्या स्वतःच्या वागणुकीमध्ये बरेचसे चेंजेस आणणार आहेत. कारण हाही चेंज जो आहे ना हा हवेतच आहे. कारण सोलर फ्लेअर्स म्हटल्यानंतर इन्व्हायरमेंटमध्ये चेंज होतात, हवा गरम होते, झाडाझुडपांवरती होतात, झाडांची काही वेळा वाढसुद्धा जास्त लवकर प्रमाणात होते, कारण मुळात सूर्यप्रकाशावरतीच असतात झाडं. सो ही एनर्जी आता ही जास्त आहे, हाय व्होल्टेज आहे. सो ह्या दोन्ही एनर्जीचा, आणि राहू हा एक्सपॅन्शनचा ग्रह आहे. सो या दोन्ही एनर्जीचा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हली व्यवस्थित ती युटिलाइज करणं गरजेचं आहे, थॉटफुली युटिलाइज करणं गरजेचं आहे. कारण तिथे जर तुम्ही चुकलात ना तर कदाचित ही तुम्हाला हे सोलर फ्लेअर्स कदाचित तुम्हाला जास्त दाहक वाटते. राहू आहे तो मे बी तुम्ही ती एनर्जी स्वतःच्या आयुष्यात मॅनेज होण्यापेक्षा तुम्हाला तो मॅनेज करेल, कारण शेवटी तो पापग्रह आहे. सो इथे सांगायचं असं आहे की हे डेथचं कार्ड हे दाखवतं की एक नवीन सुरुवात आहे तुमच्या लाईफमध्ये. कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये चेंजेस होणार आहेत, सुरुवात इन द सेन्स चेंजेस होणार आहेत. अर्लियर सिच्युएशनपेक्षा काहीतरी नवीन तुम्हाला पाहायला मिळेल. ही एनर्जी जी आहे तुम्हाला खूप सपोर्टिव्ह आहे तुमच्या कामासाठी किंवा काही, पण यासाठी तुम्ही तुमच्या पायावरती जमिनीवर घट्ट पाय रोवून उभं राहणं गरजेचं आहे. तुमचं एक स्वतःवरती विश्वास टिकवणं गरजेचं आहे आणि तुम्हाला यामध्ये फास्ट ॲक्शन घेणं गरजेचं आहे, असं ही एनर्जी सांगते. ही एनर्जी तुम्ही खूप चांगल्या उत्तम रीतीने युटिलाइज करणं गरजेचं आहे आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये. त्यामुळे जी काय तुमची सिच्युएशन असेल, नॉलेजचं कार्ड सांगतं की त्याच्याबद्दल अवेअर व्हा, ॲक्च्युअल अवेअरनेस आणा. ती सिच्युएशन काय आहे त्याच्याबद्दल एक पूर्ण म्हणता येईल डीपली विचार करा त्या बाबतीत. जास्तीत जास्त महत्त्वाची काय इन्फॉर्मेशन आहे ती मिळवता येत असेल तर त्या कुठेतरी पॉवर असू दे तुमच्याकडे, नॉलेजची पॉवर असू दे.
सो त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचे या सिच्युएशनमधून बाहेर येण्यासाठी काही इन्साईट्स मिळतील. एक तुम्हाला स्वतःमध्ये काही चेंजेस आणता येतील, तुम्हाला अपलिफ्ट करता येईल स्वतःला असं. सो क्वीन ऑफ पेंटॅकल्स तुम्हाला सांगते की तुमच्या विचारांमध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला विचारांमध्ये आणायचे आहेत. ते जे इफेक्ट आहेत तुम्हाला क्वीन ऑफ पेंटॅकल्ससारखी पर्सनॅलिटी स्वतःमध्ये आणायची आहे की जी निर्भीड आहे. तिथे इमोशन्सला थारा नाही आहे. ती डिसिजन्स घेते ते पूर्ण लॉजिक आणि रिझनिंग वापरून डिसिजन्स असतात तिचे. कारण ते डिसिजन्स घेतल्यानंतर एकदम मागे वळून बघणं नसतं. सो ते डिसिजनवरती त्या येण्यासाठीच मुळात सखोल विचार, आपलं नॉलेज वापरणं, ट्रूथ फॉलो करणं आणि विचारांची क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. सो तुम्ही तुमच्या आताच्या ज्या सिच्युएशनमध्ये जी काही असेल तर त्यामध्ये तुम्हाला ही प्रोसेसच फॉलो करायची. दुसरं 4 ऑफ पेंटॅकल्स इन कंजंक्शन टू क्वीन ऑफ पेंटॅकल्स आहे. सो इथे हा मेसेज आहे की इथे हा मेसेज आहे की तुम्ही ह्या सिच्युएशनमध्ये ग्राउंडेड होणं गरजेचं आहे. प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून ग्राउंडेड होणं गरजेचं. मी म्हटलं ना, जमिनीवर पाय धरून स्थिर राहणं गरजेचं आहे. कुठल्याही बाबतीमध्ये स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतः होल्ड बॅक करू नका. एखादी बिलीफ सिस्टीम असेल की जी तुम्हाला पुढे जाण्यासाठी परावृत्त करत असेल. कारण हे सिजिल नंबर 51 आहे ना, हे बिलीफ दाखवतं. ही अशी एक बिलीफ आहे की ती तुमच्यावरती आता सध्या कार्य करते. तुमच्या ॲन्सेस्टरना त्यांनी जे हे कार्ड दाखवलेलं आहे या स्प्रेडमध्ये ड्रॉ झालं आहे, तर त्या कार्डमधून त्यांना असं सांगायचं आहे की एक पर्टिक्युलर बिलीफ सिस्टीम तुमच्यावरती सध्या तुम्ही त्या बिलीफच्या इन्चार्ज आहात असं म्हणता येईल. की त्या बिलीफने तुम्हाला वेढून टाकलेलं आहे. आणि बिलीफ म्हणजे काय असते, एखादा थॉट असतो, एखादा विचार असतो जो रिपीटेडली आपण आपल्या मनात घोळवतो की तो इतका त्यावरती इतकं काम केलं जातं की ती एक प्रकारे बिलीफ सिस्टीम तयार होते, की ती विचारसरणी तयार होते त्या पर्टिक्युलर विचारांची. आणि ती बिलीफ सिस्टीम आपण ॲडॉप्ट करतो. काही वेळा ती सहजपणे आपल्याकडे येते. म्हणजे आपण आपल्या फॅमिली किंवा सोसायटीमधून त्यांनी ज्या गोष्टीवरती विश्वास ठेवलेला असतो त्या गोष्टी आपण सहजपणे आपल्या आयुष्यामध्ये आणतो. त्या एक प्रकारे बिलीफ सिस्टीम्स होतात आपल्या सोसायटीने किंवा आपल्या पॅरेंट्सनी आणखीन कोणाकडून तरी त्यांच्या पॅरेंट्सकडून त्या ॲडॉप्ट केलेल्या असतात. त्यांनी ज्यांच्याकडून केलेल्या असतात त्यांनी आणखीन कोणाकडून तरी केलेल्या असतात. सो आपण काही वेळा या बिलीफ सिस्टीमची ओरिजिन किंवा ॲक्युरेसी या दोघांच्या बाबतीमध्ये आपण काही सांगू शकत नाही किंवा काही आपल्याला त्याबद्दल अवेअरनेस नसतो. किती बरोबर आहे, किती चूक आहे. सो तुम्ही तुमची बिलीफ सिस्टीम इथे तपासून बघणं गरजेचं आहे. आणि या बिलीफ सिस्टीमचा होल्ड तुमच्यावरचा जो आहे 4 ऑफ पेंटॅकल हा दाखवते की तुमच्यावरती एखादा बिलीफ सिस्टीमचा होल्ड आहे. तुम्ही स्वतःला होल्ड बॅक करतायत एका ठराविक विचारांनी पुढे जाण्यासाठी स्वतःला परावृत्त करतायत काही गोष्टींनी. आणि तिथे तुम्हाला प्रॅक्टिकॅलिटी अवलंबणं गरजेचं आहे. सो त्या पर्टिक्युलर बिलीफबद्दल किंवा तुमची काय विचारसरणी आहे याच्यावरती तुम्ही स्वतः विचार करणं गरजेचं आहे की तुमचे जे डिसिजन्स आहेत हे कुठल्या गोष्टींवरती आहेत त्याच्या बाबतीत हा तुम्हाला नॉलेज म्हणजे अवेअरनेस असणं गरजेचं आहे. ते तुम्ही आयडेंटिफाय करा. त्याला एक प्रश्न विचारा. आणि जर ते तुम्हाला चुकीचे वाटले आताच्या एक काळानुरूप तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये जात असाल त्या सिच्युएशनच्या अनुरूप ते जर चुकीचं असेल तर त्यांना एक चांगल्या बिलीफ्सनी चांगल्या विचारांनी रिप्लेस करणं गरजेचं आहे. नाही तर काही वेळा आपण त्या पर्टिक्युलर चुकीच्या इन्फॉर्मेशनवरती पुन्हा काम करत राहतो. सो मे बी हे तुमच्या कामाच्या बाबतीत असेल. कारण बरेचदा आपण ऑफिस लेवलला किंवा करिअरमध्ये जे काही काम करत असतो ते आपल्याला कोणीतरी शिकवलेलं असतं, सांगितलेलं असतं. काही वेळा आपण त्याची सत्यता पडताळून पाहत नाही. त्या इन्फॉर्मेशनची सत्यता आपण ते योग्य आहे असं धरून आपण पुढे काम करत राहतो. सो ही जी आपली काही विचारसरणी आहे किंवा ज्या बिलीफ्स आहेत त्या पडताळून पाहणं गरजेचं आहे. किंवा आपल्या प्रोफेशनल लेवलला किंवा आमच्या पर्सनल लेवलला जे नातेसंबंध आपण क्रिएट केलेले आहेत ते कुठल्या बिलीफवरती अनुसरून आहेत
ते योग्य आहेत की नाही याचा एक पुन्हा एकदा विचार करणं गरजेचं आहे. सो हा एक मेसेज आहे. सो हाय प्रेस्टेजचं काय सांगतं की तुम्ही तुमचे गट फिलिंग्स बघा. तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीवरती डिसिजन्स घ्यायचे आहे तर तुमचं मन, तुमचं सोल काय सांगतं त्याच्यावरती, किंवा कुठलाही एक जर ही चुकीची बिलीफ सिस्टीम असेल किंवा तुमचा काही एखादी निगेटिव्हिटी असेल तर त्याच्यावरती तुम्ही तुमच्या अंतर्मनाचा कौल घेऊन मात करायची आहे. तुमचं फिजिकल हेल्थ, तुमचं इमोशनल हेल्थ त्याच्यामध्ये एक प्रॉपर बॅलन्सिंग आणणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमचे रिसोर्सेस म्हणा, काही डिसिजन्स म्हणा, हे प्रॉपर घेणं, बॅलन्समध्ये घेणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी बॅलन्सिंग करणं, तुमचं पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ बॅलन्सिंग करणं गरजेचं आहे. सो ओव्हरऑल इथे बराचसा मेसेज असा आहे या स्प्रेडमध्ये दिलेला की सध्या तुम्ही तुमच्या एक बिलीफ सिस्टीमवरती कार्य करा. जी सिच्युएशन मे बी तुम्ही आता फेस करत असाल, जे काही आहे, किंवा मे बी जर तुम्ही एक्सपॅन्शनचा विचार करत असाल किंवा तुम्ही आता एक बऱ्यापैकी एक्झॉस्टेड एनर्जी दिसते बॉटम ऑफ द डेकला, सो मे बी काही अतिरिक्त रिस्पॉन्सिबिलिटीज असेल किंवा काय, तर त्या दृष्टीने किंवा काही कामाचा ताण वाढत असेल तर कुठेतरी आपण चुकीच्या दृष्टीने, चुकीच्या इन्फॉर्मेशनवरती काम तर करत नाही आहे ना, किंवा काय यावरती विचार करणं. आणि ही जी एनर्जी आहे ती तुमच्या आता वर्क लेवलला खूप हेल्पफुल आहे. सो ती युटिलाइज करणं गरजेचं आहे, असा इथे हा ओव्हरऑल मेसेज दिसतो. सो क्रिएट बॅलन्स लाईफ, हा जो इथे वॉयलेटचा या कार्डचा मेसेज आहे ना, तो इथे कुठेतरी रिफ्लेक्ट होतो आहे की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये 2 ऑफ पेंटेकल्स हा बॅलन्स ठेवणं सांगतं. बॅलन्स आणणं गरजेचं आहे तुमच्या लाईफमध्ये. सो पाईल नंबर 3 हा तुमचा मेसेज होता तुमच्या ॲन्सेस्टरचा. तुम्हाला आवडलं असेल रीडिंग तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच पाहत राहा. थँक्यू.